जे काही वातावरण झालंय 3 महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल तुमची कारवाई करा तिथे. पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे. त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझे माणसं नाहीयेत ज्यांनी महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. राजेश धस यांचा जो कार्यकर्ता आहे कुठली नावाचा त्याची सध्याची व्हिडिओ व्हायरल होतात. भैया काय सध्याची आहे सध्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एखादा हे आहे ठेकेदार आहे त्याचे ते पैसे आहेत. काय परिस्थिती बीड मध्ये मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धस अण्णाला हा प्रश्न विचारा.